तर जय महाराष्ट्र भावांनो, आज सकाळच्या गाडी आलो होतो आपण आपल्या कामासाठी म्हणजे माझ्या पाठीवर तो बॅग दिसत असून तुम्हाला धामंगामध्ये आलो सौरभ भाऊच्या दुकानावर गेलो नाही, असं कधीच होणार नाही. नाही या दोघींना तोंडात काय खाल्लंय कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. आणि मी पण खाल्लंय, तुम्ही नक्की सांगा कमेंट मध्ये आम्ही काय खाल्लंय. काय आमची जंगी पार्टी ना, मी बसलो नाही एसटी म्हणजे बस मध्ये बरं का, 2 बोट करताय तुम्हाला. मग काय मी आलो ना गावामध्ये चालू होती आमची हिरकन, म्हणजे कोणाची आमच्या गावातल्या माणसाची आणि खाली होते भाऊ माणसं. मला तर असं वाटलं मी पडतो काहीच्या मध्ये. हिला पण पाणी लागलं ना मित्रांनो, हे बघून घ्या ना कसं लागतं तर विहिरीला पाणी. आणि हे करणार याच्यामध्ये ब्लास्ट पण दाखवतो की हो तुम्हाला. कॉकलॅन चाललंय त्या खालच्या लोकांना घ्यायला, मला तर आता चक्कर पडला. म्हणलं वरती कसं काय येतील, या क्रानवरती चढून वरती आले ना मित्रांनो. ते हे पण लय अवघड काम आहे मित्रांनो. हिच्याहून जर का पडला नाही कांदा तर कामच. आता होणार होता विहिरीमध्ये ब्लास्ट, तर ब्लास्ट किती जोरात होतं बघा मित्रांनो. आता तुम्ही खतरनाक मित्रांनो, जसं पिक्चरामध्ये फुटलं ना तसंच फुटलं ना. इथपर्यंत दगड आलता ना माझ्यापर्यंत, बरं झालं फोनावर नाही पडला. ब्लास्ट झाल्यावर आलो मी हिरीपर्यंत. हिरीच्या आजूबाजूला असे दगड पडलेलं होतं ना दूर पर्यंत. हिरीचा गाड बघून आपण काय दगड इकडे पडले काय अंदर. अरे भाऊ मी पडन खाली आरामशीर रे भाऊ जयेश भाऊ. अरे भाऊ मी मला सांगतोय भावांनो लय अवघड काय माहिती, आपल्याला नाही जमणार. आपल्याला फक्त एकच जमतंय, जयेश जोशीला 1 नंबर फॉलो करून घ्या मित्रांनो. लाईक कमेंट शेअर नक्की करा. हे आमचे मित्र लक्ष्मण पांडे दवाखान्यावाले, त्यांचा मुलगा नाही बरं का, तू पुढे ना तर समजतं. त्यांच्या भावाचा मुलगा आहे, तुम्हाला एवढं पण नाही समजत का. अहो करा ना तुम्ही जयेश जोशीला फॉलो. वाट कसली बघताय. तर धन्यवाद भावांनो.